आणि मेकअप करताना आता स्त्रियांचा मेकअप झाला, पुरुष पण मेकअप करतात. तर करतात ना? हो, हो. हां, हां. अर्थातच. मग त्यांच्या मेकअपमध्ये काय फरक असतो आणि तो कसा करता तुम्ही? स्त्रियांचा मेकअप, पुरुषांचा मेकअप म्हटला तर पहिल्यांदी मी जिथून आली आहे ना, माझे बाबांना तर मेकअप प्रकार आवडायचाच नाही. पण नंतर हळू-हळू त्यांनी मला झुकतं माप दिलं, की "ठीक आहे बाबा, कर तू." हां. मेकअपचं असं होतं ना, की मी जास्त माझी प्रॅक्टिस ना, खरं सांगू, हं. पुरुषांवर झालेली आहे. अच्छा, कारण मी क्लासला होती तेव्हा सगळं मुलंच होती ना. अच्छा. म्हणजे मला वाटतं आमची जवळ-जवळ 90 एक मुलांची बॅच होती. हं, त्याच्यामध्ये आम्ही 4 मुलीच होतो फक्त. हं. बाकी सगळे मुलगेच. 3-4 वर्ष आम्ही मुलांसोबतच जास्त अच्छा. प्रॅक्टिस केली. एकमेकांवर प्रॅक्टिस करणं, एकमेकांच्या हं. चेहऱ्यावर. आणि पंढरीदादा जीवकर यांचे मी स्टुडंट असल्यामुळे खरंच म्हणजे कमालीचं कर्तृत्व आणि म्हणजे ते सगळं वेगळंच होतं. हं. तर याच्यामधून एक मी शिकले, की पुरुष आणि स्त्रिया यांच्या स्किनमध्ये फरक असतो. पण एवढा पण नसतो. हं, फक्त काय माहिती पुरुषांना ना सटल मेकअप इंडियामध्ये आहे हां असं. हं, की सटल मेकअप पुरुषांना केला जातो. त्यांना सेट छान दिसतात ते. हं. बाहेरगावी तसं नाहीये. त्यांना प्युअर मेकअप करतात. हॉलिवूडमध्ये वगैरे तुम्ही बघाल ना, सगळ्यांना सॉलिड मेकअप असतो. अच्छा. हो. असं म्हणजे आपल्या इथे तसं तेवढं फक्त मोठ्या बिग स्टार्सनाच केलं जातं. अच्छा. बाकी नॉर्मल व्यक्ती आहे ती नॉर्मल मेकअप आम्ही करतो त्यांना. हं. फक्त ते डिपेंड्स अपॉन तुमची चॉईस काय आहे त्यानुसार आम्ही फुल मेकअप करत देतो. अच्छा. आणि छान दिसतात मुलांना ते आणि मुलं पण ॲक्चुअली मुलं छानच असतात. थोडंसं सुंदर आम्ही करतो. आणि मुलींचा तर प्रश्नच नाहीये. मुली तर म्हणतात ना, उपजत सौंदर्य हे निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. आणि मुलींना आम्ही जेव्हा मेकअप करतो, मी तर खूप मेकअपचा ब्रश घेतल्यावर मी खूप आनंदातच असते. कारण आज काहीतरी छान होणार आहे. नवीन-नवीन व्यक्ती, नवीन-नवीन मेकअप हे मला नेहमीच अगदी मी भारावून जात असते. कारण काहीतरी नवीन आर्ट आपल्याकडनं होत असतं. अच्छा. अ, हा विचार कुठल्याही प्रकारे मनात येत नाही. मी कोणाला केलंय काम? मी कशासाठी करते? मी काय करते? माझा हाच एक मनात विचार असतो, की आज मला छान करायचंय आणि आज ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्यांचं काम सॉलिड करून द्यायचंय.